एक मोठी बातमी बघूया। साताऱ्याच्या राड्या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयामधून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न होतोय। भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये पोहोचलाय आणि या संदर्भातली बैठक सुरू आहे। भाजप आणि शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांची बैठकही होणार आहे। फडणवीस, शिंदे, शंभूराज देसाई आणि उदय सामंत हे या महत्त्वाच्या बैठकीमध्ये सहभागी असतील। प्रताप सरनाईक, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे हे देखील सहभागी होतील। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे काल मध्यस्थी करत होते या सगळ्या प्रकरणी ते देखील बैठकीसाठी उपस्थित राहतील। या सगळ्यामुळे साताऱ्याचा जो काही प्रकार घडलाय या वादावरती पडदा पडणार की हा वाद कायम सुरू राहणार याची उत्सुकता आहे। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सूरज, काल आपण बघितलेलं होतं की शिवसेनेच्या मंत्र्यांची आणि आमदारांची बैठक झाली। चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्र्यांना भेटले, उपमुख्यमंत्र्यांना भेटले आणि आता पुन्हा एकदा एक महत्त्वाची बैठक होणार आहे। नक्कीच काल आपण पाहिलं साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या वादाप्रकरणी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात काल मध्यरात्री मंत्रिपदावरच्या नेत्यांमध्ये देखील एक समन्वय असावा या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक होत आहे। यामध्ये शिवसेनेचे, भाजपचे अनेक मंत्री हे उपस्थित असतील आणि घडलेल्या प्रकारामध्ये चर्चा विनिमय करून त्यातनं एक सुवर्णमध्य काढून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कसं भक्कमपणे आहे दाखवण्याचा प्रयत्न हा देखील होऊ शकतो। कारण ज्या पद्धतीने काल चित्र होत आहे, विधानसभेच्या पायऱ्यावरती साधारणच आंदोलन करण्यात आली, विरोधकांना कुठेतरी आयतं खोलीत हे पाहायला मिळालं होतं। याच्यावरनं टीका टिप्पणी ही देखील झालेली आहे। पण महाराष्ट्रापुढे गेलेला हा मेसेज होता, हा चुकीचा होता आणि त्यानंतरच आता कुठेतरी आणि महायुतीमध्ये समन्वय राहावं या अनुषंगाने आता प्रयत्न सुरू आहे। वादावरती पडदा टाकण्याचा हा नेतृत्वाकडनं होईल। खालती आता मंत्र्यांचं मनोमिलन हे कसं होतं येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल। अपडेट जाणून घ्यायचे आहेत। तर आपण बघतोय ही आताची एक मोठी बातमी आहे। साताऱ्याच्या राड्या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयामधून डॅमेज कंट्रोल सध्या होताना दिसतंय, यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि भाजप विरुद्ध शिवसेना हा जो संघर्ष एकंदरीत दिसतो आहे त्याच्या संदर्भात आता एक बैठक होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।